नमस्कार. चरक संहिता ज्वर चिकित्सा अध्यायातल्या 141व्या सूत्रापर्यंत मागच्या वेळी आपण पाहिलं होतं. आता 142व्या सूत्राला पासून सुरुवात करूया. सगळ्यांनी चरक संहितेची सटीक प्रत जवळ ठेवावी. सूत्र क्रमांक 142, पान नंबर 409. लंघनम स्वेदनम कालो यवाग्वस्तिक्तको रसः पाचनानि अविपक्वानां दोषाणां तरुणे ज्वरे. लंघन, स्वेदन, कालो म्हणजे काल प्रतीक्षा करणं, तिक्त रसाने संस्कार केलेल्या यवागूचा प्रयोग हे तरुण ज्वरामध्ये दोषांचं पाचन करणारे उपाय आहेत. तिक्तको रसो अत्र यवागू पानीयादी संस्कारकत्वेन ज्ञेयः असं चक्रपाणी म्हणतो. तिक्तको रसो अत्र यवागू पानीयादी संस्कारेन ज्ञेयः मुख्य भेषज संबद्धो निषिद्धः तरुणे ज्वरे. म्हणजे हे जे लंघन, स्वेदन, काल, तिक्त रसांच्या यवागूचा प्रयोग यांनी पहिल्यांदा तरुण ज्वरामध्ये दोषांचं पाचन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पुढचे म्हणजे आता हे जे सूत्र आहे ते साधारणपणे ज्वराचं सामान्य चिकित्सा सूत्र असं म्हणून व्यवहारात आपण घेतो. पहिल्यांदा लंघन करणं, स्वेदन देणं, काल प्रतीक्षा करणं, थांबणं, दोषांना पचायला अवधी देणं, त्यानंतर भूक लागल्यानंतर तिक्त रसांनी संस्कार केलेल्या यवागूंचा प्रयोग करणं. या सगळ्यांमुळे ज्वरामध्ये, तरुण ज्वरामध्ये अविपक्व दोषांचं पाचन होतं. हाच श्लोक जर का वाग्भटात बघितला तर लंघनम स्वेदनम कालो यवाग्वस्तिक्तको रसः मलानां पाचनानि स्युः यथावस्थं क्रमेण वा असं करून सेकंड लाईन मध्ये त्यांनी थोडंसं एक लिबर्टी घेतलेली आहे. त्यातला वापरलेला खूप महत्वाचा शब्द जो आहे तो अविपक्वानां दोषाणां ला मलानां या शब्दामध्ये घेतलेला. अविपक्व असलेले जे दोष असतात ते मल स्वरूप असतात, म्हणजे त्यांचं विसर्जन व्हावं किंवा त्याने शरीर मलिन होत असतं असं आपल्याला त्यातला समजण्याचा भाग आहे. हा एक अतिशय महत्वाचा बदल वाग्भटाने सजेस्ट केलेला आहे. आणि दुसरा जो आहे ते तरुणे ज्वरे असं चरकाने या ठिकाणी एक मेन्शन केलेलं आहे. तरुण ज्वराची आपण लक्षणं बघितली. स्रोतसाम संनिरुद्धत्वात स्वेदम नानाधिगच्छति स्वस्थानात प्रच्युते चाग्नव प्रायशः तरुणे ज्वर. या अवस्थेमध्ये हे चिकित्सा सूत्र म्हणून वापरावं. पण वाग्भटाने या ठिकाणी यथावस्थम क्रमेण वा हे दोन्हीही ऑप्शन्स दिलेले आहेत. क्रमेण वा ही गोष्ट जास्त करून जर का जसं क्लासिकल पिक्चर ज्वराचा आहे, तरुण ज्वरामधली सामावस्था, पच्चमानावस्था, निराम ज्वरावस्था असं जे काही होत जाईल तशा तशा पद्धतीने हे चिकित्सा सूत्र पुढे 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 सरकवत जावं, आपल्याला ज्वरमोक्ष मिळतो. पण बऱ्याच वेळा अशी परिस्थिती येते, रुग्ण आपल्याकडे येत असताना ह्याच अवस्थेत येतो असं नसतं. हा एक प्रॅक्टिकल इश्यू आहे, क्लिनिकली येणारा हा इश्यू आहे की जो वैद्याला फेस करायला लागतो. त्यामुळं लंघनम स्वेदनम काल हा यवाग्वस्तिक्तको रसः काहीतरी करून लंघन करून त्याच्या पश्चात आलेला असेल तर यवागोही डायरेक्टली अवस्था येऊ शकते, किंवा सामावस्था इतकी तीव्र नसते की आपल्याला यवागो अवस्था डायरेक्टली सुरू करता येत असते. बल इतकं नसतं की तेवढं तीव्र लंघन देता येत नाही, त्यामुळे यवागो द्यायला लागतो. अशा पद्धतीने मधलीच अवस्था कुठेतरी पकडणं ही गोष्ट सहज शक्य असते. तसंच असं पण शक्य असतं की ह्याच्यातल्या 1 किंवा 2 किंवा 3 अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला एका वेळेस करायला लागतात असं सुद्धा असतं. लंघन आहे त्याच्याबरोबरच आपण काल सुद्धा देतो, तसंच त्याच्याबरोबर आपण तिक्त रसाचा सुद्धा वापर करत असतो. त्यामुळे एका वेळेस ह्याच्यातले 3 उपक्रम आपण भिन्न भिन्न पद्धतीने वापरत असतो. त्यामुळं ह्या जर सर्व भाग आहेत ह्या सर्वांचा एक चपखल शब्दांमध्ये चेंज करून वाग्भटाने हे सांगितलेलं आहे.
लंघन हा उपक्रम बघत असताना लंघनामध्ये शोधन सुद्धा आहे हे विसरायचं नाही. पण तरुण ज्वर जेव्हा साम आहे तेव्हा शोधन नाही. त्यामुळे लंघनातला कुठला दर्जा पकडायचा ही गोष्ट साम, पच्यमान आणि निराम आणि उपस्थित दोष वगैरे हे जे काही आपण पुढचे श्लोक बघणार आहोत त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे लंघनम या शब्दाने विशेष करून क्षुतृष्णा आणि एकूण उपवास लक्षण ह्याचा वापर करणं, ह्याचा विचार करणं ही गोष्ट खूप महत्वाची राहते. स्वेदनम म्हणजे काय हे परत तिथं पुढे आता एक्सप्लेन केलेलं आहे, कशा पद्धतीचा स्वेद अपेक्षित आहे. काल, जसं आता मॅडम सांगितलं की काल ही एकच गोष्ट अशी असते की ती बराच काळ स्वतःच अग्नीकडून पाचन करून घेते. आपण जसं ज्वर संप्राप्तीमध्ये पाहिलं 129 ते 132 श्लोकांचं स्पष्टीकरण देत असताना जेव्हा आपण बघितलं की अग्नीचं विमार्ग गमन होतं तेव्हा अग्नी स्वतः शाखेमध्ये आलेल्या अविपक्व दोषांचं पाचन करत असतो. त्याला फक्त काल दिल्याने सुद्धा ते पाचन पूर्ण होतं आणि ज्वरमोक्ष मिळतो. असा सुद्धा एक भाग त्याच्यामध्ये घडत असतो. त्याच्याबरोबर फक्त लंघन घ्यायचं असतं की उदरस्थ आम निर्माण होऊ नये. त्यामुळं हे जे आहेत वाग्भटातले बदल त्यांनी केलेले 2 शब्दांमधले पुन्हा एकदा मी ते समप करतो. अविपक्व दोषांसाठी मला नाम असा शब्द वाग्भटाने वापरलेला आहे. हा मला अतिशय महत्वाचा संदर्भ वाटतो मल संकल्पना समजण्यासाठी. मला नाम ला अविपक्व दोष या शब्दाने रिप्लेस केलेला आहे. त्याच्यानंतर पाचन यथावस्थम क्रमेण वा असं तरुण ज्वराच्या ऐवजी घेतलेली लिपटी आहे की जी क्लिनिकली आपल्याला फेस करायला लागते. आपण पुढे जाऊया. पुढे आहे तृष्यते सलिलम चोषणम दद्यात वात कफे ज्वरे मध्योत्थे पैत्तिके चाथ शीतलम तिक्तकैः श्रुतम् दीपनम पाचनम चैव ज्वरघ्नम उभयम हि तत् स्रोतसां शोधनं बल्यं रुचिस्वेदकरं शिवम् पुस्तपर्पटकोशीर चंदनोदिच्च नागरैः श्रुतशीतं जलं दद्यात् पिपासा ज्वरे शांतैः. पहिलं जे 143वा सूत्र आहे त्याच्यामध्ये म्हटलंय तृष्यते सलिलम चोषणम दद्यात वात कफे ज्वरे. ज्वरामध्ये तृष्णा असेल तर वात कफच्या ज्वरासाठी उष्ण जल वापरायचंय. मध्योत्थे पैत्तिके चाथ शीतलम तिक्तकैः श्रुतम. पैत्तिक आणि मध्योत्थ ज्वरासाठी तिक्तरसांनी पक्व केलेलं, तिक्तरसांनी सिद्ध केलेलं जल शीतल करून द्यावं. आता हे उष्ण जल आणि तिक्तरस सिद्ध शीतल जल हे दोन्ही दीपन, पाचन, ज्वरघ्न स्रोतसांचं शोधन करणारं, बल्य, रुचिकर आणि स्वेद उत्पन्न करणार आहे. स्रोतसां शोधनम बल्यम रुची स्वेदकरम शिवम. रुचिकर, रुची आणि स्वेद निर्माण करणारं आणि शिवम म्हणजे सर्व प्रकारचं शिव करणारं म्हणजे लाभ देणारं असं आहे. या 2 सूत्रांमध्ये ज्वरामध्ये तृष्णा असेल तर काय द्यायचं हे आहे. आणि पुढचं जे सूत्र आहे ते षडंगोदकाचं आपल्या सगळ्यांना माहित असणारं मुस्ता, पर्पट, उशीर, चंदन, उदिच्च म्हणजे सुगंधी वाळा आणि नागर म्हणजे शुंठी यांचं श्रुतशीत जल हे पिपासा आणि ज्वर शांतीसाठी वापरावं. आता इथे षडंगोदकामध्ये क्वाथ असा उल्लेख नाहीये तर श्रुतशीत जल किंवा जलसंस्कार अपेक्षित आहे. म्हणजे अगदी आपण जे फक्त सिद्ध जल करतो तशा पद्धतीने षडंगोदकाने सिद्ध जल करून द्यायचंय. चक्रपाणीने त्याच्यामध्ये एक वृद्ध वैद्यांचा संदर्भ दिलेला आहे की ते म्हणतात की एकप्रस्थ जलामध्ये 1 कर्ष द्रव्य घालायचं म्हणजे षडंगोदकाची 1 कर्ष मात्रा घालायची आणि ते उकळवून त्याचं सिद्ध जल करून ज्वरामध्ये पिपासा ज्वरे शांतैः असं वापरायचं. जलाचा प्रयोग करत असताना एकूण जलसेवन कशा पद्धतीने असावं. उदकम आश्वास कराणा अशी एक खूप मोठी गोष्ट आहे. उदक हे प्राणास बल देणारं, आश्वस्त करणारं अशा पद्धतीचं एक खूप मोठा भाग आहे आपण जर सेवन करतो त्याच्यामधलं. त्यामुळं त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं हे
चिकित्सा सूत्रातला पहिला एक अतिशय प्रमुख उपक्रम आहे. त्यामुळे तृष्यते, जर का तहान लागली तर कसं द्यायला पाहिजे पाणी, तर उष्ण उदक द्यायला पाहिजे. वातकफज्वरास जनपदोद्ध्वंसामध्ये उष्णोदकाबद्दलचे गुण त्यांनी दिलेले आहेत. ते तुम्ही त्या अध्यायाच्या सगळ्यात शेवटी तिथे तुम्ही ते बघू शकता. ते का पद्धतीने शरीरामध्ये काम करतं हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. की पान नंबर 246 40वे सूत्र आहे. 40वे सूत्र, त्याच्यामध्ये त्यांनी ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे की ते जलपान केल्यानंतर ते कसं करतं, तर श्लेष्माणम परिशोषयति स्वल्पमपि पीतम तृष्णा प्रशमनाय उपकल्पते. त्यामुळं ह्याच्यामधला खूप सगळ्यात महत्वाचा भाग काय आहे, तर श्लेष्माणम परिशोषयति हा एक खूप मोठा भाग आहे. हा कफज ज्वर असायलाच पाहिजे अशा पद्धतीचं हे नाहीये. तर लंघन उपक्रमांमधला लघु हा जो प्रमुख गुण आहे, हा प्रमुख गुण उष्ण उदकामध्ये विशेष करून येतो. गरम पाणी पित असताना रुग्णाच्या डोक्यामध्ये अशी एक मोठी संकल्पना असते की शुद्ध पाणी प्यायला पाहिजे, म्हणून आपल्याला वैद्य गरम पाणी प्यायला सांगतात. हे काहीतरी एक इन्फेक्टिव्ह फोकसचा हा ताप आहे आणि त्यामुळं गरम पाणी पिलं तर माझं इन्फेक्शन वाढणार नाही, अशा पद्धतीची एक संकल्पना रुग्णाच्या डोक्यात असते. त्यामुळं तो असं विचारतो की माझ्याकडे असा वॉटर फिल्टर लावलेला आहे, त्याचं पाणी पिऊन चालेल का. तर हे पब्लिक एज्युकेशनच्या दृष्टीने गरम पाणी म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक जलाचा जो स्निग्ध आणि गुरु अंश आहे तो थोडा कमी करून त्या ठिकाणी लघु आणि उष्ण गुण आपण त्यात गरम करून प्रदान करतो आणि त्यामुळं ते पचायला सोपं होतं आणि तुमचा अग्नी स्वस्थानी पुन्हा येण्यासाठी मदत होते, असं एक सांगणं आवश्यक आहे, जेणेकरून लोकांना गरम पाणी पिण्याचं खरं महत्व समजावं आणि गरम पाण्याचा व्यवस्थित वापर सुरू व्हावा. सलिलम च उष्णम, उष्णम म्हणजे पीत असताना ते गरम असावं. गरम करून थंड पाणी असं वातकफ ज्वरात अपेक्षित नाही. गरम करून थंड पाणी हे श्रुतम या शब्दाने अपेक्षित आहे. गरम करून शीत केलेलं, श्रुत शीत असं जे आहे, शीतलम तिक्ततैहि श्रुतम, अशा पद्धतीचं जे अपेक्षित आहे ते पित्त आणि मज्जोत्थासाठी अपेक्षित आहे. पण वातकफासाठी गरम पाणी, आता हे परत किती गरम अपेक्षित आहे हे वैद्यांनी ठरवावं आणि त्यानुसार त्या औष्ण्याचा दर्जा ठरवून घ्यावा. चहासारखं फुंकर मारत जे पाणी प्यायला लागतं गरम, त्याने नक्कीच उत्तम कफच्छेद होतो, पण तृष्णा प्रशमन चांगलं होत नाही. आश्वासकरत्व हे त्याचं कमी होतं, पण उत्तम आमपाचन म्हणून ते काम करतं. पण जर का कोमट गटागट पिता येईल असं पाणी दिलं असेल तर अशा वेळेस त्याने तहानही चांगली भागते आणि लंघनाचं काम सुद्धा चालू राहतं. त्यामुळे कुठला दर्जा हवा आहे तो वैद्यांनी रुग्णानुसार ठरवावा. या सूत्रामध्येच ज्वरितस्य काय समुत्थान देश कालान अभिसमीक्ष पाचनार्थम पानीयम उष्णम प्रयच्छन्ति भिषजः. बरोबर, म्हणजे काल देश समुत्थ. तुम्ही मुंबई सारख्या अति दमट ठिकाणी गरम गरम पाणी प्या असं सांगू शकत नाही. तसंच बऱ्यापैकी थंड ऋतू असताना म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्ये आपण गरम गरम पाणी प्यायला सांगू शकतो, जेव्हा की एप्रिल मे मध्ये गटागट पिता येईल एवढंच कोमट पाणी प्यायला सांगू शकतो, त्याने सुद्धा भरपूर स्वेदन होतं. असं देश आणि कालानुसार हा बदल आपल्याला करता यायला पाहिजे. हे काय करतं ह्याचा जो दिलेला सूत्र पुढचं आहे, दीपनम, पाचनम, ज्वरघ्नम, उभयम ही तत्. हे जे आहे उभयम, हे उभयम ही तत् ही गोष्ट त्यातली दीपन पाचन असा नुसता अर्थ नाहीये, तर हा दोषघ्न दोष प्रत्यनिक पण जातो आणि हा व्याधी प्रत्यनिक सुद्धा हा उपक्रम आहे. त्यामुळे दोष प्रत्यनिक आणि व्याधी प्रत्यनिक अशा दोन्हीही उभय असलेलं हे कर्म
त्यामुळे गरम पाण्याचा वापर निश्चित सांगावा जेव्हा जेव्हा तुम्हाला आमपचन अपेक्षित आहे. फक्त ज्वरात नाही, इतरही व्याधींमध्ये. जेव्हा जेव्हा स्रोतसांचं शोधन अपेक्षित आहे तेव्हा सिद्ध जलाचा वापर करा. बल्यम रुचिकरम स्वेदकरम. आपण मगाशीच बघितलं तरुण ज्वरामध्ये स्वेदम नादादि गच्छति असं आहे. त्यामुळं उष्णोदक हे त्यासाठी अतिशय महत्वाचा उपाय आहे. कुठल्याही जनपद ध्वंसामध्ये उष्णोदक ही गोष्ट सतत स्रोत शोधन चालू ठेवते, सतत दीपन पाचन चालू ठेवते, दोषांचं कोष्ठगत प्रतिगती चालू ठेवते, त्यामुळं व्याधी होऊ देत नाही. त्यामुळं जनपद ध्वंसाचा सगळ्यात शेवटी उष्णोदकाबद्दलचा विचार आलेला आहे. शिवम हा एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे. शिवम चा अर्थ पवित्र, श्रेष्ठ, उत्तम अशा अर्थाने आहे. जे काही शरीरामध्ये उत्तम धातू करण्यास उपयुक्त राहतं, जे काही शरीरासाठी अग्नीसाठी चांगलं राहतं, त्याला शिवम, लक्ष्मीकरम, धन्यम अशा पद्धतीने त्याचे शब्द येतात की जे उच्च कोटीच्या प्राण किंवा अग्नी किंवा ओज किंवा प्रत्यक्ष जीवित आणि उत्तम दर्जाचं आयुष्य ह्याच्यासाठी महत्वाचं असतं, तेव्हा हे शब्द वापरलेले आहेत. इम्पॉर्टन्स डिनोट करणार असं पण म्हणू शकतो. त्यामुळं उष्णोदकाचा चिकित्सेमधला लंघन उपक्रमामधला एक छोटासा भाग अतिशय महत्वाचा आहे, पण लक्षात घ्यावा. त्याच्यामधलं एक प्रस्तुत जो कल्प आहे तो मुस्ता परपटक उशीर चंदन उदिच्य नागरही श्रुत शीतम जलम दद्यात पिपासा ज्वर शांतय. या ठिकाणी हे जे सगळा उपक्रम आहे, मुस्ता परपटक उशीर चंदन उदिच्य, एक नागर वगळता बाकी सर्व शीतवीर्याची, त्यामुळं श्रुतशीत असं देऊन हे साधारणतः तीनही पद्धतीच्या दोषांमध्ये ह्याचा वापर उत्तम रीतीने करता येतो. जर का पित्ताधिक्य असेल तर अशा वेळेस नागर वर्ज्य करावं, आणि जर का कफवाताधिक्य बऱ्यापैकी जास्त असेल तर अशा वेळेस हे कोष्ण द्यावं, श्रुतशीत करून देऊ नये, असा सुद्धा विचार एक त्यामध्ये ठेवावा. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊयात. आणि षडंगोदकाचं क्वथन करू नये, नाही तर त्याची चव बिघडते आणि मग ते रुग्णाला प्यायला पण नकोसं वाटतं. त्यामुळे सिद्ध जल द्यावं असाच तिथे उल्लेख आहे. बरोबर, हा सुद्धा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. पाणी म्हणून असलेली किंमत आपण चव बिघडून घालवू नये. त्यामुळं ग्रंथोक्त प्रमाण जे दिलेलं आहे की सिद्ध जल करण्यासाठी जितक्या प्रमाणामध्ये जवळजवळ 10 ग्रॅम कधी कधी 15 ग्रॅम असा उल्लेख येतो पाण्यामध्ये. मी प्रॅक्टिसमध्ये 1 ग्रॅम ते 3 ग्रॅम अशा प्रमाणामध्ये 2.5 लिटर ते 3 लिटर पाण्यासाठी द्रव्य वापरतो, आणि त्याचं थोडंसंच फक्त उकळी येईपर्यंत एवढंच फक्त ते सिद्ध करावं. एक उकळी आली की लगेच बंद करून श्रुतशीत करून ते वापरावं. म्हणजे पाणी म्हणून पिण्यास दिवसभर त्याने त्रास होत नाही, त्याची रुची अबाधित राहते, दीर्घकाळपर्यंत ते वापरते. पुढे जाऊयात आपण. 146 सूत्र. कफप्रधानान उत्क्लिष्टान दोषान आमाशयस्थितान बुधवा ज्वरकरान काले वम्यानां वमनैर्हरे. अनुपस्थित दोषाणां वमनं तरुणे ज्वरे हृद्रोगं श्वासमानाहं मोहं च जनयेत भृशं. आता इथे कफप्रधान, उत्क्लिष्ट, आमाशयात असणारे दोष हे ज्वर करणारे आहेत असं जाणून वमनयोग्य रुग्णांमध्ये वमनाने त्या दोषांचं निर्हरण करावं. कफप्रधानान उत्क्लिष्टान दोषान आमाशय स्थितान ही वमनाची टिपिकल अवस्था आहे. इथे वमनच द्यायचं, बाकी काही नाही. तरुण ज्वरात वमनाचा निषेध आहे, परंतु वाग्भटांचं सूत्र असं आहे की सद्योभुक्तस्य संजाते ज्वरे सामे विशेषतः वमनम वमनार्हस्य शस्त्रम कुर्यात तदन्यथा. श्वासातिसार संमोह हृद्रोग विषम ज्वरा. हे वमन द्यावं आणि नंतर लंघन करावं. पुढे आपण वाचू की वमितम लंघयेत प्राज्ञो लंघितम न तु वामयेत.
वमनम क्लेश बाहुल्यात हन्यात लंघन कर्षित. त्यामुळे कफ प्रधान दोष असणं हे एक यात महत्वाचं आहे. दोष उत्कृष्ट असणं हे महत्वाचं आहे. आता उत्कृष्ट दोष असणं कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी एक सुंदर सूत्र आलेलं आहे की कधी आपण दोषांचा उत्क्लेश असं म्हणत असतो, तर तो उत्क्लेश ओळखायचा कसा. तर त्यांनी म्हटले उत्क्लिष्ट अन्नम न निर्गच्छेत प्रसेकष्ठीवनेरितम हृदयम पीड्यते चास्य तम उत्क्लेशम विनिर्दिशे. ती एक अस्वस्थता असते जेव्हा दोष उत्कृष्ट असतात की ते बाहेर पडू बघत असतात. त्यामुळे प्रसेक ठिवन अशी लक्षणं दिसत असतात. हृदयम पीड्यते हृदयाच्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण होत असते की कारण दोष बाहेर पडायला उद्युक्त झालेले असतात. तेव्हा वमन द्यायचं, तेव्हा वमनच द्यायला लागतं, अशी ही स्टेज आहे. आणि पुढच्या सूत्रामध्ये लगेच त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स पण दिलेले. ह्या ज्या दिलेल्या अवस्था आहेत त्या आपण एक एक तुकडे करून समजून घ्यावेत. कफप्रधान, त्याच्यानंतर कफप्रधानान, उत्कृष्टान, हे पहिला भाग. एक म्हणजे त्याच्यामध्ये दोषाची अवस्था कशी पाहिजे, तर कफप्रधान पाहिजे. वातप्रधान, पित्तप्रधान मध्ये वमन नाही, हा समजण्याचा भाग. उत्कृष्टान, जर का तसा स्वतः मळमळ असणं किंवा बाहेर पडण्यास ऊर्ध्वगतीनी उत्कृष्ट नसलेले असतील दोष, तर वमन द्यायचं नाही. तर उत्कृष्टान, परत कसं दोषान आमाशय स्थित, परत ऊर्ध्व भागातच स्थित, त्यामुळं जवळचा जो मार्ग आहे तिथनं तो बाहेर काढा. त्यामुळं 1, 2, 3 आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, एक कफप्रधान, दुसरा उत्कृष्टान आणि तिसरा आमाशय हे स्थान. चौथा जो भाग आहे तो कसे दोष आहेत ते, तर ज्वर कर असलेले असे दोष, म्हणजे ज्वर कर दोष आणि असलेला उत्क्लेश हे भिन्न भिन्न असतात. म्हणजे वातज ज्वरामध्ये तात्कालिक रुल्हास असू शकतो, पित्तज ज्वरामध्ये तात्कालिक रुल्हास असतो. त्यामुळे तो ज्वरकर दोष नव्हे, त्या ठिकाणी वमन द्यायचं नाही. आणि चौथा जो अत्यंत महत्वाचा भाग आहे तो म्हणजे वम्याना, जे वम्य आहेत अशांना. अवस्था समजत असताना दोन बाजूंनी अवस्था समजायच्या असतात. एक व्याधीच्या बाजूनी अवस्था समजायची असते आणि दुसरी व्याधिताच्या बाजूने अवस्था समजायची असते. आपल्याकडं जेव्हा एखादा उपक्रम सांगितला जातो तेव्हा त्याच्यासाठी अर्ह अनर्ह सांगितले जातात. जेव्हा व्याधी सांगितला जातो तेव्हा त्या व्याधीसाठी म्हणून काय कर्म करावं असं सांगितलं जात असतं. पण जेव्हा आपण व्यवहारात वापरत असतो तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित करून वापरायच्या असतात. हेच या श्लोकामध्ये आलेलं आहे. वम्य हे कर्मासाठी अर्हता पाहिजे, म्हणजे कफप्रधान दोष आहेत, उत्कृष्ट आहेत, ते आमाशय स्थित आहेत. आणि तेच दोष म्हणजे कफप्रधान असाच हा ज्वर आहे, पण ती जर का गर्भिणी असेल तर तिला वमनच द्यायला पाहिजे असं नाहीये. तिला वमन स्वतःहून होईल अशा पद्धतीची जर का काही गोष्ट झाली तर तशी होऊ द्यावी, पण तशी युक्ती करावी. किंवा त्याला जर का बायपास करून तिला ठीक करता आला तर ठीक करावं, कारण ती वम्य नाही. 100% आयडियल अवस्था काय, तर ह्या चारही गोष्टी एकत्र असणं. अतिशय बल कमी असलेल्या रुग्णामध्ये सुद्धा परत हीच अवस्था लक्षात घ्यावी. वम्यत्व ही गोष्ट जी आहे ही एक वेगळं इंडिकेशन आहे. या दोषाच्या म्हणजे व्याधीच्या अवस्था सांगणारी ही पहिली लाईन, कफप्रधान, उत्कृष्ट, आमाशय स्थित, ज्वरकर दोष, हे 3 मुद्दे. आणि त्या व्याधिताची अवस्था वम्यानाम मिळते. त्यामुळे ह्या चारही गोष्टींचा एकत्रित विचार करून उपक्रमाचं निर्धारण करावं. ते जर का केलं नाही, त्याच्यापैकी जर काहीतरी चुकलं तर काय दोष निर्माण होतो हा पुढच्या श्लोकामध्ये लगेचच म्हणजे वमनाची अवस्था ज्वरामधली चरक सांगतात आणि लगेचच त्याचे कॉन्ट्राइंडिकेशन्स पण खालच्या सूत्रात सांगतात की अनुपस्थित दोषाणाम वमनम तरुणे ज्वरे हृद्रोगम श्वासमानाहम मोहम च जनयेत दोषम. तरुण ज्वरात जर दोष उपस्थित नसताना वमन दिलं तर
हृदरोग, श्वास, अनाह, मोह हे वृष असे उपद्रव होतात. पुढचं सूत्र त्याच्याशीच निगडित आहे. सर्व देहानुगा सामा धातुस्था असो निर्हरः दोषः फलानां आमानां स्वरसा इव सात्ययः. दोष उत्कृष्ट नसताना सर्व देहानुगत असताना, दोष जेव्हा सर्व देहात पसरलेले असतील तेव्हा साम धातुस्थ, दोष साम असतील, धातुस्थ असतील, लीन असतील तर ते असुनिर्हरः असतात. दोष उत्कृष्ट नसताना, सर्व देहानुगत असताना, साम असताना आणि धातूंमध्ये लीन असताना असुनिर्हरः असतात. म्हणजे ते सुखपूर्वक बाहेर काढता येत नाही. आणि असू म्हणजे प्राण नष्ट करणारे असतात. ज्याप्रमाणे कच्च्या फळातून रस काढला तर फळाचा नाश होतो, तसे हे जर सर्व देहानुगत, धातुस्थ, लीन असे दोष जर बाहेर काढले तर ते शरीराचाच नाश करतात. आपल्याला वाग्भटामध्ये मधली ती अवस्था सगळ्यांना तो श्लोक पण पाठ असतो की सर्व देहे प्रविसृतान सामान दोषान न निरहरे लीनान धातुषु अनुत्क्लिष्टान फलात आमाद्रसादिव. हे सूत्र जे तिथे आलेले आहे तिथेच पुढे म्हणतात आश्रयस्य हि नाशाय ते स्युः दुर्निरहरत्वतः. आश्रयाचाच नाश ते करू शकतात आणि अत्यंत बाहेर निघण्यास कठीण असतात. त्यामुळे सर्व देहात पसरलेल्या साम, धातुस्थ, लीन असणाऱ्या दोषांचं मध्ये वमन देऊ नये. अनुपस्थित दोष आणि तरुणज्वर. तरुणज्वरामधली अवस्था पुन्हा एकदा इथं तरुणज्वर शब्द म्हटल्यानंतर ताबडतोब तो श्लोक माहिती असावा. स्रोतसाम सन्निरुद्धत्वा दोषम नाना अधिगच्छति. त्यामुळं स्रोतस सर्व बंद आहेत, त्यामुळे बाहेर जाण्यास किंवा शाखेतल्या गोष्टी कोष्ठात येण्यास युक्त नाहीत. युक्त नाहीत म्हणजे काय असतात तर आता सर्व देहानुगा असून ते साम असतात आणि ते धातुस्थ असतात, धातूमध्ये आत असतात. त्यामुळं दोष वेगळे आणि धातू वेगळे आणि दोषांना धातूंपासून वेगळं काढून कोष्ठप्रत घेऊन जाणं ही परिस्थिती त्या ठिकाणी उपस्थित असत नाही. त्यामुळं अनुपस्थित दोष जेव्हा असतात तेव्हा जर का वमन देण्याचा प्रयत्न केला तर हृदरोग, श्वास, अनाह आणि ह्याखेरीजही अतिशय मोठे व्यापद या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. प्राणाचं भय, जीवित भय निर्माण होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होऊ शकते. त्यामुळे धातुस्थ सर्व देहानुगत सामदोष शरीराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा ते ज्याच्या आश्रयाने राहत असतात त्यांचा नाश करतात. ते कशाच्या आश्रयाने राहत असतात तर धातूच्या आश्रयाने राहत असतात. धातूच्या आश्रयाने काय धातूचा ते नाश करतात. थोडक्यात म्हणजे कशाचा नाश होतो तर धातूच्या आश्रयानेच बल राहत असतं, धातूच्या आश्रयाने प्राणाचा एक मोठा अंश राहत असतो, त्यामुळं प्राणाचा नाश होतो. त्यामुळे अनुपस्थित दोषांचा जेव्हा स्रोतोरोध आहे आणि सामावस्था आहे अशा वेळेस शोधन करू नये. पुढे जाऊयात आपण. पुढचं सूत्र आहे वमितम लंघितम काले यवागुभिः उपाचरेत यथास्व औषध सिद्धाभिः मंडपूर्वाभिः आदितः. त्वरिताला वमन व लंघनानंतर योग्य वेळी काले, काले असा शब्द वापरलाय, योग्य वेळी यवागू द्यावी. दोषानुसार औषधी सिद्ध करून अगोदर मंड आणि यवागूचा उपयोग करावा. आता इथे काले हा शब्द खूप स्पेसिफिक आहे. वमितम लंघितम, त्याला वमन दिलेलं आहे, लंघन दिलेलं आहे. त्याला आता काले म्हणजे अन्न देण्याची अवस्था आल्यानंतर पहिल्यांदा मंडपूर्वा यवागू. मंड, आता आपल्याला मंड पेया विलेती असे यवागूचे 3 प्रकार माहिती आहेत. त्यापैकी मंड जो आहे तो चतुर्दश गुणे जले, चतुर्दश गुणे जले रसः सिक्थतेहि विरहितो मंडः शुंठी सैंधव संयुक्तो दीपनः पाचनश्च सहा. असं सूत्र आपल्याला माहिती आहे की 14 पट पाण्यामध्ये करतो आणि सिक्थतेहि विरहितो असा वरचा जो फक्त द्रव भाग असतो तो म्हणजे मंड. त्यानंतर पेया जी सुद्धा चतुर्दश गुणांनी द्रवाधिका स्वल्प सिक्थ अशी असते. पेयामध्ये पेया पण मंडासारखी चतुर्दश गुण जलामध्ये सिद्ध करतात, पण ही सिक्थतेही स्वल्प सिक्थ अशी म्हणता येईल अशी असते. आणि त्याच्यानंतर विलेपी जी यवागू षडगुणे अंभसी,
यवागु षडगुणे ही 6 पट जलामध्ये करायची, आणि ही आपल्याला तितकी मंड आणि पेया इतकी जलीय नकोय, किंवा त्याच्यामध्ये थोडासा थिकनेस असणारी अशी ती यवागु आपल्याला द्यायची. यवागु हा एक विशेष करून इथला दिलेला कृतान्न वर्ग आहे, जो उत्तम स्वेदल अशा पद्धतीचा आहे, आणि त्याला स्वतःला चांगली फूड व्हॅल्यू आहे, त्यामुळे बल सुद्धा ते टिकवून ठेवतं. त्याच्यामध्ये वापरलेले पुन्हा जी काही औषधं, त्याच्यामध्ये औषध सिद्ध असं म्हणताना परत जसं मी पाण्याबद्दल बोललो तसंच परत इथं पण लक्षात ठेवावं की त्याची फूड व्हॅल्यू घालून ते सिद्ध करायचं नाहीये. त्यामुळे तो ईशत प्रमाणामध्ये, म्हणजे मी जे प्रमाण वापरतो ते 500 मिलीग्रॅम च्या वर साधारणतः मी औषध नेत नाही, जेणेकरून त्या खाद्यपदार्थाची आहार म्हणून असलेली रुची चांगली टिकून राहते. आता ते कडवट लागल्यामुळे ते अन्न जात नाही, रुची नसल्यामुळे जात नाही, असं तसं होतं. तसं ते होऊ देऊ नये. पुढे म्हटलंय, यावत ज्वर मृदू भावात षडहं वा विचक्षणः तस्याग्निर्दीप्यते ताभिः समेद्भिरिव पावकः. आता विचक्षण वैद्याने यवागूचा प्रयोग कुठपर्यंत करावा, तर यावत ज्वर मृदू भावात किंवा षडहं वा विचक्षणः, ज्वराला मृदूता येईपर्यंत, किंवा एक कॅल्क्युलेशन दिलेलं आहे साधारणपणे की षडहं 6 दिवस पर्यंत ते द्यावं. यामुळे समिद्भिरिव पावकः, समिधान्य जसा अग्नी प्रदीप्त होतो तसा जाठराग्नी प्रदीप्त होतो. पुढे जाऊयात. पुढे म्हटलंय की यवागूचे लाभ काय होतात यवागूमुळे, ते पुढच्या सूत्रांमध्ये दिले. ताश्च भेषज संयोगाः लघुत्वाच्च अग्निदीपनः वातमूत्र पुरुषाणां दोषाणां च अनुलोमनः स्वेदनाय द्रवोष्णत्वात् द्रवत्वात् त्रुट प्रशान्तये आहारभावात् प्राणाय सरत्वात् लाघवाय च ज्वरसात्म्यत्वात् तस्मात् पेयाभिराधितः ज्वरान उपचरेत् धीमान ऋते मध्य समुत्थिता. यवागूचे जे लाभ आहेत त्याच्यामध्ये म्हणले की यवागू ही भेषज संयोगामुळे आणि लघुत्वामुळे अग्निदीपन करतात, वातमूत्र पुरुषांचं आणि दोषांचं अनुलोमन करतात, द्रवोष्णत्वात स्वेद निर्माण करतात, द्रव असल्यामुळे तृष्णा शमन करतात, आहार भावामुळे प्राणाय जे बलाचं रक्षण करतात, सरत्वात लाघवाय सर असल्यामुळे लाघव निर्माण करतात, आणि ज्वर सात्म्यत्वात त्या ज्वरघ्न असतात. म्हणून प्रारंभी धीमान वैद्याने पेयादींचा उपयोग करावा, पण मध्य समुत्थ ज्वरामध्ये सोडून. हा एक यवागूला अपवाद आलेला आहे की ज्वरान उपचरेत धीमान ऋते मध्य समुत्थितात. ह्याच्यामध्ये क्लेद किंवा शरीरामधला आवश्यक निर्माण होणारा रोध आणि पित्त करतो, असा थोडासा एक दुर्गुण आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळं कृशरा किंवा यवागू हे थोडेसे पित्तकर राहतात अतिप्रयोगात. त्यामुळं मद्योत्थ जर का असेल किंवा ग्रीष्म ऋतू असेल किंवा मद्यनित्य असलेला जरी रुग्ण असेल किंवा पित्त कफाधिक्य निश्चित संप्राप्ती असेल, तर अशा वेळेस जास्त तर्पण स्वरूपाचा आहार द्यावा की जो शरीरामध्ये क्लेद निर्माण करणार नाही, परंतु औष्ण्य कमी करेल. अशा पद्धतीचा एक वेगळा ऑप्शन घ्यायला लागतो. त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन पुढच्या ह्याच्यामध्ये परत येतं. त्यांनी म्हटले की मदात्यये मद्यनित्ये ग्रीष्मे पित्त कफाधिके ऊर्ध्वगे रक्तपित्ते च यवागुर्न हिताज्वरे. जे वरच्या सूत्रामध्ये दिलं होतं की ज्वरान उपाचार्य धीमान ऋते मध्य समुत्थितात, मध्य समुत्थ ज्वरामध्ये यवागू द्यायची नाहीये. आणि खाली आणखीन काही इंडिकेशन्स दिलेत की मदात्यये मदात्यय असताना मद्यनित्य सेवन म्हणजे नित्य मद्यपान करतात त्यांच्यामध्ये ग्रीष्म काळामध्ये पित्त कफाधिक्ये, पित्त आणि कफाचा अधिक्य असताना ऊर्ध्वगे रक्तपित्ते, ऊर्ध्वग रक्तपित्त असताना ज्वरामध्ये यवागूचा प्रयोग हितकर नाही.
मग तिथे काय द्यायचंय तर तत्र तर्पणमेवाग्रे प्रयोज्यम लाजसक्तुभिः ज्वरापहैः फलरसैः युक्तम स मधुशर्करा. तिथे अगोदर तर्पणाची योजना करावी. तर्पणासाठी काय काय वापरावं तर त्याच्यामध्ये लाजसत्तू लाह्यांचं पीठ वापरावं. ज्वरापहैः फलरसैः ज्वरग्न फळांचे रस वापरावे आणि त्यामध्ये मधुशर्करा घालून द्यावी. तिथे खाली त्यांनी चक्रपाणीने ज्वरग्न फळं म्हणजे कोणती फळं तर त्याच्यामध्ये द्राक्षा डाळिंब खर्जूर प्रियालैः सपरुषकैः तर्पणार्हेषु कर्तव्यम तर्पणम ज्वरनाशनम असं दिले. म्हणजे द्राक्षा डाळिंब खजूर प्रियाल परुषक या फळांचे रस मधु आणि शर्करा घालून तुम्ही ज्वरामध्ये म्हणजे या वरच्या प्रकारच्या ज्वरांमध्ये तर्पणासाठी देऊ शकता. हे प्रॅक्टिकली खूप मोठ्या प्रमाणात लागू पडतं. यवागू कुठे थांबवायचा आणि कुठे तर्पणाचा उपक्रम वापरायचा. तर मंडपेया विलेपी आणि यवागू हा एक वर्ग जो खऱ्या अर्थाने एक मोठा ग्रॉस एरिया कव्हर करतो. पण असा खूप मोठा एरिया मोठा देश भारतामध्ये आहे आणि मोठा समाज भारतात आहे की ज्या ठिकाणी तर्पण हा उपक्रम वापरायला लागतो. हा मी बराच काळ माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापरायचो नाही आणि त्या चुका या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये. पण एकदा एका परदेशी पाश्चिमात्य एका रुग्णाला जो कॅनडामध्ये राहणारी रुग्ण आणि मद्यनित्य असलेला तो समाज आणि ती व्यक्ती आणि औष्ण्य थोडंही सहन न होणारा असा तो देश आणि त्यांना वमन झाल्यानंतर तिला जेव्हा पेयादी क्रम सुरू केला तेव्हा त्याच्यामध्ये तिला ज्वर आला आणि काय द्यावा उपक्रम असं काही न समजल्यामुळं शेवटी लाजा वापरल्या. लाजाने थोडंसं बरं वाटलं कारण यवागू पेया ह्याच्याबद्दल द्वेष निर्माण झाला होता आणि ते जेवढं युष पेया विलेपी जे काही ते घेत होती रुग्ण त्याने तो ज्वर वाढत होता आणि औष्ण्य तीव्रतेने वाढत होता आणि बलहानी तीव्र होत होती. पण लाजेने ताबडतोब ते कमी झालं आणि त्याच्यानंतर मग जेव्हा फलरस सांगितला तेव्हा एका फलरस सेवनाने जवळजवळ पूर्ण बलप्राप्ती झाली असं रुग्णेचे शब्द होते. हीच गोष्ट मला पुन्हा एकदा नरसिंहाचार्य बागेवाडीकर सर सोलापूरचे त्यांचे जे पुस्तक आहे माझी चिकित्सा ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी त्यांनी मोसंबीचा रस ह्याचा वापर बऱ्याच अवस्थांमध्ये केलेला आहे. सोलापूर हा असाच ग्रीष्मप्रधान असलेला देश आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा ग्रीष्मप्रधान असलेले जे देश आहेत त्या सर्व रुग्णांना तेव्हापासून मी निश्चित फलरसाचा वापर त्याच्या अग्नीला बल देण्यासाठी म्हणून मी करतो. त्यामुळं अशा पद्धतीचा उष्ण देश जेव्हा जेव्हा आहेत आणि उष्ण ऋतू जेव्हा ज्या ठिकाणी चालू आहे आणि मध्य नित्यत्व आहे तेव्हा निश्चित असा विचार करावा. या कॅनडामधल्या रुग्णाला भारतामधला ऑक्टोबर हीट ही सुद्धा ग्रीष्मवत झालेली होती. त्यामुळे त्याच्यामध्ये मला हा एक उपक्रम बदलायला लागला. साधारणपणे मनुकांचं पाणी आपण सांगतो त्यात म्हणजे मनुकांचं पाणी सांगत होतो पण फळांचा रस वापरावा हे बऱ्याच नंतर सुरू केलं. डाळिंबाचा रस मोसंबीचा रस आणि त्यात मधु आणि शर्करा घालून दिली तर नक्कीच ते त्यामुळे कफ वाढणार नाही. तसाच पुढचा जो दिलेला जो श्लोक आहे तथा सात में बलापेक्षी हे सुद्धा आपण ह्याच्यापैकी युष यवागू मंड किंवा लाजसक्तू किंवा फलरस किंवा मुद्गयुष आणि जांगल मांसरस ह्याच्यापैकी जे काही सातमे आहे ते लवकर बल देते असं नक्की असतं. त्यामुळे ज्यांना कडधान्य सेवन करण्याची सवय आहे त्यांना युषाने लवकर बल मिळतं. ज्यांना भात खाण्याची भरपूर सवय आहे त्यांना युष पेया विलेपी ह्यांनी लवकर यवागू पेया मंडप ह्याने बल लवकर मिळतं. तसंच ज्यांना मांसाहार सेवन करण्याची सवय आहे त्यांना जांगल रसाने लवकर बल प्राप्त होतं. त्यामुळे सातम्याचा सुद्धा अपेक्षा आपण हा क्रम ठरवताना नक्की लक्षात घ्या. पुढचं सूत्र तेच आहे की तथा सातम्य बलापेक्षी
भोजयेत जीर्णतर्पणम तनुना मुद्गयूषेण जांगलानां रसेन. आता ही जी हे जे द्यायचं आहे ते यानंतर म्हणजे तर्पण पचल्यानंतर, तर्पण व्यवस्थित पचल्यानंतर जीर्ण तर्पणाला द्यायचंय की बलाची इच्छा करणाऱ्यांनी सात्म्यानुसार आणि बलानुसार भोजन करावं. ततः सात्म्य बलापेक्षी भोजयेत काय तर तनुना मुद्गयूषेण जांगलानां रसेन वा. पातळसर मुद्गयूषासह किंवा जांगल मांसरसासह अन्न द्यावं म्हणजे भात भक्त तर तो सेवन करावा. तनु मुद्गयूष असा आहे बरं का या ठिकाणी. त्यामुळं रेग्युलर वर्णासारखा हा यूष नसून हा तनुना मुद्गयूष हा पातळ करून द्यायचा. संसर्जन क्रमामध्ये सुद्धा चरकाने तनुना तनु मुद्गयूषेण असं तिथे स्पष्ट केलं. तनुना तनु अगदी पातळसर असा मुद्गयूष पहिल्यांदा वापरायचा आहे यूष वापरताना. तसंच ज्वरामध्ये सुद्धा शिंबीधान्य हे वृक्ष आणि वातकृत आहेत. त्यामुळं थोडाही जाडसर मुद्गयूष घेतल्यामुळं तीव्र आधमान झालेले असे रुग्ण सापडतात संसर्जन क्रमामध्ये. त्यामुळं मलावरोधाचा इतिहास ज्यांना ज्यांना आहे तेव्हा निश्चित तनु आणि कृत असेच यूष द्यावे. अन्यथा अगोदर पहिल्यांदा बलप्राप्त त्यांनी करून घ्यावं आणि मगच विषाकडे सरकावं. पुढचा श्लोक बघूया. अन्नकालेषु चाप्यस्मै विधेयं दन्तधावनं यो अस्य वक्त्ररसः तस्मात् विपरीतं प्रियं च तत्. तर अस्य मुखवैषद्यं प्रकांक्षां च अन्नपानयोः धत्ते रसविशेषाणाम् अभिज्ञत्वं करोति यत्. विशोध्य द्रुमशाखाग्रैः हास्यं प्रक्षाल्य चासकृत् मस्तु इक्षुरसमद्याद्देहि यथाहारम् अवाप्नुयात्. ही खूपच सुंदर आणि अतिशय प्रॅक्टिकल आणि अतिशय महत्वाची गोष्ट इथे चरक देतात की अन्नकाळामध्ये रुग्णाला भोजनाच्या अगोदर विधेयम दंतधावन द्यावं. यो अस्य वक्त्ररसः तस्मात् विपरीतम आणि प्रियम च तत्. जो त्याच्या मुखाचा रस असेल त्याच्या विपरीत आणि प्रिय रसाने त्याला दंतधावन द्यावं. त्यामुळे काय होईल तर तदस्य मुख वैषद्यम त्यामुळे त्याच्या मुखाला वैषद्य येतं. प्रकांक्षाच्या अन्नपानयोः अन्नपानाबद्दल अभिलाषा निर्माण होते, जेवावंसं वाटतं. धत्ते रसविशेषाणाम अभिज्ञत्वं करोति तर. तसंच मधुरादी रसविशेषांचं स्पष्टपणे त्याला ज्ञान होतं. आपण काय जेवतो आहोत त्याच्या चवीचं त्याला ज्ञान होतं, जे पण अग्नी वाढवायला पुढे मदत करणार आहे. विशोध्य द्रुमशाखाग्रैः अस्य प्रक्षाल्य चासकृत् मस्तु इक्षुरसमद्याद्देहि यथाहारम् अवाप्नुयात्. रुग्णाला मुखरसाच्या विपरीत रसाच्या वृक्षांच्या शाखेच्या अग्रभागाने त्याचं संपूर्ण मुख प्रक्षालन करावं आणि मग मस्तू इक्षुरस मध्य यांच्यासह आहार द्यावा. आता इथे पण या मस्तू इक्षुरस मध्य यासारख्या चविष्ट किंवा ज्याला म्हणू आपण प्रिय चव आणणाऱ्या अशा गोष्टींचा आहाराबरोबर घेण्यासाठी उल्लेख आहे. सहपान किंवा अनुपान घेणे. वक्त्र रसत्व ही गोष्ट एक खूप महत्वाची आहे. कारण रुची येणं ह्याने जे अन्नाबद्दल प्रीती निर्माण होते आणि अग्नी उद्रिक्त होतो. त्यामुळे आहार विधी विधान जर का बघितलं तर त्या ठिकाणी उष्णम काल उष्णमश्नीय असं का तर त्याचा रस त्याच्यामध्ये व्यक्त होतो आणि त्यामुळं ते चांगलं जिरतं आणि त्याचं वातानुलोमन आणि त्याचं धातूमध्ये रूपांतर हे चांगल्या दर्जाने होतं. त्यामुळं रस उत्तम येणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. दंतधावनाचे भिन्न भिन्न प्रयोग निश्चित करावेत. सध्याचे वापरले जाणारे गोड पेस्ट ही गोष्ट एक अतिशय मोठा त्रास आहे आणि त्याने बरेच आजार निर्माण होतात आणि त्यामुळं आपण विशेष दंतधावन तयार करून वापरावं. तिखट, तुरट, खारट, कडू, क्वचित आंबट असं सुद्धा आपल्याला दंतधावन वापरायला लागतं. कडुनिंबाच्या चूर्णांनी जीभ घासायला देणं किंवा
वरा दारवी यष्टी असं कॉम्बिनेशन घेऊन जीभ घासणं, भास्कर लवण किंवा प्रत्यक्ष सैंधव आणि त्रिफला चूर्ण असं मिश्रण करून त्याने दंतधावन करणं, याने वक्त्ररस ताबडतोब सुधारतो आणि मुखवैशद्य येतं. एका CRFचा रुग्ण, क्रॉनिक रिनल फेल्युअरचा रुग्ण, की ज्याच्यामध्ये ज्वर उत्तर असलेलं मुख वैरस्य हे इतकं तीव्र होतं की हे वेगवेगळे दंतधावन वापरून सुद्धा त्याचं मुख वैरस्य जात नव्हतं. त्यामुळे शारंगारामध्ये दिल्यानुसार कांजीने त्याचं गंडूश धारण करून मुखवैशद्य प्राप्त केलं आणि कांजी तो व्यवस्थित मुखात धारण करू शकत होता. एवढं मुखवैरस्य निर्माण झालेलं असतं. त्यामुळं त्या पद्धतीने मुखवैशद्य निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला विपरीत रस वापरायला लागतो आणि तिथल्या साचलेल्या त्या आमाच्या थराला काढून घ्यायला लागतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा पुन्हा जो आहार द्यायचा तो आहाराला उत्तम गंध असावा ह्याची काळजी घ्यावी. त्याच्यासाठी असलेले सौरभ किंवा वेशवार सारखे जे निघंटू रत्नाकरातले जे मसाले आहेत ते मसाले वापरावे. मस्तू, इक्षुरस, मद्य, विविध आसवारिष्ट ह्यांचा वापर करून त्याने त्याच्याबरोबर अनुपानाने आहार सेवन करावं. ही जी दंतधावनाची किंवा मुख प्रक्षालनाची गोष्ट आहे ती बेडरिडन पेशंट असताना आपण जेव्हा जिभेवरती औषध देत असतो तर त्याच्यावेळी पण चाटण देत असतो त्यावेळी जरूर लक्षात ठेवावं की ऍडमिट असणारे किंवा जे सतत झोपून असणारे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये औषध देण्या अगोदर जीभ स्वच्छ करून घ्यावी, कारण तिथून त्याचं पाचन सुरू व्हावं किंवा त्याचं शोषण सुरू व्हावं असं अपेक्षित असतं. आणि जिभेवरती विशेषतः बेडरिडन रुग्ण ज्यांचं तोंड नेहमी बंद असतं त्यांच्यामध्ये सतत त्या क्लेदाचा संचय जिव्ह्यावरती होत असतो. त्यामुळे त्यांना औषध देताना सुद्धा जिव्हा प्रक्षालन करून मग द्यावं. आपण या ठिकाणी थांबूयात. आता पुढचा श्लोक फक्त आपण सुरुवात करून घेऊयात. पाचनम शमनीयम वा कषायम पायेद्विषक ज्वरितम षडहे अतिते लघुवन्न प्रतिभोजितम. आजच्या व्याख्यानाबद्दल काही जर का शंका असतील तर फेसबुक पेजमध्ये आपली शंका द्यावी किंवा चरक वाचन ग्रुपमध्ये शंका सांगावी. धन्यवाद.